धवळा कॉम्पिटिशन आम पम 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 नवरी नांद आम पम 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 नवऱ्या नांद बोलवा दांडी बोलवा मोठा तुरवे गावात राजे तू सोरायाला नंदी कुंकवाची पाण्याच्या जगंगाचा रोगात वासलाय या बाजारीचा बेलूक झाला तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आजचा आपला कंटेंट असणार आहे धवळ्याचा, म्हणजे जी आपली परंपरा आहे, पारंपरिक धवळा कॉम्पिटिशन आहे. बघितलं तुम्ही, भरपूर प्रकारचे कॉम्पिटिशन बघितले असेल, पण धवळा कॉम्पिटिशन आणि ही आपली अग्रिकोळ्यांची संस्कृती आहे. अग्रिकोळी म्हणजे संस्कृती आहे धवळा. आपले लग्न कार्यामध्ये हळदीमध्ये तुम्हाला धवळा बघायला भेटेल आणि जबरदस्त हा त्यांचा कॉम्पिटिशन असतं. जवळजवळ 70-75 लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला आहे. मजा वेगळी असणार आहे. तर चला आपण आता पोहोचतोय त्या ठिकाणी जिथे धवळा चालू होणार आहे, धवळ्याच्या कॉम्पिटिशन चालू होणार आहेत. तुम्ही बघा, व्हिडिओचा आनंद घ्या आणि धवळ्यांचा आनंद घ्या, लाईव्ह धवळ्यांचा आनंद घ्या. पोहोचतोय आता आपण ग्राउंड मध्ये, जिथे धवळ्याचा कार्यक्रम सुरू झालाय. समोर मस्त परफॉर्मन्स चालू आहेत, पण सध्या ते रेकॉर्डेड आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही. आपला मेन कंटेंट असणार धवळा, आणि धवळा मी तुम्हाला दाखवणार, धवळ्याचं कॉम्पिटिशन तुम्हाला दाखवणार आहे. चला तुम्ही रेडी राहा, तयार राहा. आजच्या कार्यक्रम बघताय का, आता जस्ट पब्लिक पण यायला सुरुवात झाली. हौशी तरुण म्हणतात का? तर काय काय दादा, काय बोलतं? फायनलची पार्टी बाकी आहे, आठवण आहे ना आपल्याला. 100% फायनल मारली कशासाठी आपण? कलाकार मारले का कलाकार, मारले कशासाठी? कॅप्टन तुमचा ऑनर काही नाही बाई बाई वन मॅन शो, कॅप्टनच बस आहे. तर समोर बघते रंजिता ताई आहे स्टेजवर, आणि इथं मस्त परफॉर्मन्स झाला एक भारी धवळ्याचा कार्यक्रम असताना. इकडं या स्कूलचे प्रिन्सिपल सर असणार आहेत तिथं, आणि काका असणार आहेत, या पूर्ण आयोजक याचे, आणि अल्विन असणार आहे. आपलं खास इन्व्हिटेशन असणार आहे अल्विनचं. आणि इकडं आपला मस्त प्रोग्राम चालू आहे. भरपूर धवलारणी इथं आलेत, भरपूर धवलारणी आले इथं बघताय. नॉर्मली इकडे या साईडला बघताय, ज्यांच्या म्हणजे हे लावलेत, बिल्ली लावलेत ना, म्हणजे 1 2 3 4 असे नंबर लावलेत, ते सगळे त्या पार्टिसिपेट आहेत. त्या सगळ्या धवलारणी पार्टिसिपेट आहेत. वासन ते पण तिकडे आहे. एक नंबरचा, डायरेक्ट 1 नंबरचाच बिल्ला लावलास तुम्ही, पहिलाच नंबर आहे तुझा. सगळ्या मग आज तुला सगळ्या मैत्रिणी भेटल्या असतील ना? कोणच्या या कोणी सगळे तुझेच लेव याच्यात मग सगळ्या मैत्रिणी हा ते बघा कसं आहेत, सगळ्या बसल्यात, आणि भरपूर सगळ्या धवलारणी भरपूर आहेत, सगळे पार्टिसिपेट आहेत. या साईडला रंजिता ताई आहे. असं नाही, त्याला पण भाव आहे, तसं गायला पाहिजे. आणि कधी कधी म्हणतात की धवळारी मांडवाच्या बाजूला का, कारण काय सांगू शकाल? जर धवळारी मांडवाच्या बाजूला नसेल, तिथे विधी चालू आहे, ती धवळारी बारीक लक्ष देऊन आपलं बघत असतं की हा विधी चाललेला आहे. भले नांदाचा असेल, काकणबांधाचा असेल, ती मध्ये बसेल का? नाही बसू शकणार. ती बारीक लक्षाने बघत असतो. बघा, एक आपण काकणबांधा, एक तुम्हाला मोयाचा धवळा बघताय, सादर करतो. जज धवळा समोर कधी कधी पूर्वीची ऍक्शन पण असायची. नाही बोलवा दांडी बोलवा, नाही बोलवा मोठ्यांचा नवरा मोया, पलका तिकडे पण बाजूला होती का? मोठ्यांचा नवरा मोया बसला, मोठ्यांचा नवरा मोया बसला, सोन्याचा वस्तार रुपयाच्या धारा, असा प्रकार धवलारी म्हणजे ती बाजूला, आणि इथे विधी चालू असतो म्हणून धवलारी बारीक लक्ष लावते, काय तिथे पाहिजे, काय नको आहे. म्हणून धवलारी मांडवाच्या कोपऱ्यामध्ये असते, मध्ये नसते. चांदा सूर्याचे बाराजा वटनाग घेऊन आले, गणपती देवाचे बाराजा वटनाग घेऊन आले, खंडराय देवाचे बाराजा वटनाग घेऊन आले, दर्या देवाचे बाराजा वटनाग
घेऊन आले तिचा मोठा तुर्भे गावात नाव तिचा मोठा तिने लाविला ग दौलरणींचा झेंडा तिने लाविला ग दौलरणींचा झेंडा आनंदी पटवा बोई बोलवा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा माया बैसाला सांसुरेवारा माया बैसाला दरदेवारा माया बैसाला गणपतीवारा माया बैसाला गणपतीवा त्यांचे गौटे नवदेव्या त्यांचे गौटे नवदेव्या तर मंडळी बघा, सध्या लग्न सीझन चालू आहे. तुम्हाला दौलारी भेटत नसेल तर इथे तुम्हाला कितीतरी ऑप्शन आहेत, म्हणजे 40-50 ऑप्शन तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. भारी दौलारणे आहेत. पाहिजे ती दौलारांशी कॉन्टॅक्ट करता येईल. पॉसिबल झाला तर आपण दौलारांची काय कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकू, पण मला नाही वाटत पॉसिबल होईल. तरी शक्य करण्याचा प्रयत्न करू. बघा, वेगवेगळ्या दौलारणे आहेत तिकडं, भरपूर जणी बसल्या इकडं. अजून एक नवीन नारायण बेट्याला नारायण घाटीचे घेतलं लोकर दामू रे नारायण घेतलं वागळ मारी जग रे नारायण कमर बांधली भारी कुदो तरा रे नारायण जाता ग कुडीचा त्याचा कुटा ओलेचा कुटा गवलेचा त्याचा गला गवलेचा गला गवलेचा त्याचा प्यारा बरेचा भारे कोदलानो चंद्र सूर्याचे राजचा भारे कोदलानो दर्या देवाचे राजचा भारे कोदलानो घाटावशी देवला बाल्या ग धनगरू बाल्या ग धनगरू त्याची ग मेंढरा 360 त्याची ग मेंढरा 360 पुरग चालत बैला चाटांडा मागून ग चालत बाल्या ग धनगरू बोलतो की आपल्या समाजातल्या मोठ्याच नाही तर आपल्या छोट्या म्हणजे खूपच छोट्या 10 आणि 11 वर्षाच्या इथे चिमुकल्या आपल्या समाजाचं जतन करायला तर खरंच खूप अभिमान वाटतो मला. पहिलीचे आणि दुसरीचे मुलं सुद्धा याचं पठण करायला लागले. दशका म्हणाला की आम्हाला पण आवड निर्माण झाली, तर आपली एक स्पेशल एंट्री म्हणून अर्णा पाटील ही 10 वर्षाची ठाण्यावरने आले, तर तिच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवण्या. मला ह्याची खूप आवड होती आणि मी खरंच ह्याची शिकवण अवनी पाटील कडून घेतले. अवनीताई, आज माझी मैत्रीण आहे त्याचा तर अभिमान आहे, पण आज जर तेवढ्या छोट्या मुलांच्या जर मनात तू घर करतायस तर खरंच खूप छान. धन्यवाद ताई. असंच तू आपल्या पिढीला समाजाला पुढे घेऊन जा. मंडपाच्या भरल्या दारी अंबा बांधुनी तोरणा बांधुनी कणा भरा गणारीला कणकीचे कन्यावरी जाता मांडा ग खुरुडीचा त्याला कुटा गवलीचा जाता ग खुरुडीचा त्याला गला ग गौरीचा मुर्ता वैरायाला मुर्ता देजू सोरायाला या गणपतीचा जोरा मुर्ता देजू सोरायाला या शंकराचा जोरा मुर्ता देजू सोरायाला या शंकराचा जोरा
प्रतिष्ठा पाटील आहे, आपल्या शेजारचे आहे. त्याबद्दल आपल्याला ही आवड कशी निर्माण झाली त्याबद्दल थोडंसं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या डवलारी आयांना सांग. तर मला ही आवड अवनी पाटील कडून झालेली आहे. अवनीताई काय हॅट्रिक पास करणारच का काय? उद्यापासून मला पण हल्ली एवढं प्रकार आहे ना, हल्ली प्रकार धर्मेशची ती गुड एंट्री झाली इव्हनिंग होती, वरदान. धर्मेशची सगळे Respected कंटेस्टंट आहेत, all धर्मेश guests धर्मेश and सर brothers and sisters. आणि नंतर आला धर्मेश, तसे अवनी पाटील आणि नंतर आले अवनी पाटील. तशी परिस्थिती अवनी पाटीलचं सगळं शिष्य. तो आज मी तुमच्या समोर एक धवला गीत सादर करत आहे. गणनाय रे गणपती रम्या मावरायती, गणनाय रे गणपती नंदी कुंकवाची पाण्या पाण्याचा सूर्या जाती, गणनाय रे गणपती कारये पूरक सखेला, कारये पूरक सखेला गाईच्या शेणानी भीती घसारेल्या, गाईच्या शेणानी भीती घसारेल्या, कणकेच्या पिठानी भीती गलगेल्या, कणकेच्या पिठानी भीती गलगेल्या, पालवत न्यावी पिटली बाळाची आठवर पाणा, मस्त आयुष आले बघा. पिटली आपली आठवर संस्कृती दाखवण्यासाठी शेवटी संस्कृतीची लोक पाणा आया वपण सुखाने संसार करू दे त्यांना. छोटीशी डवलारी नाही, पण जाम भारी गावते. बांधण भरला पाणी भरला, बांधण भरला न पाणी मिरगांचा फरला, न पाणी मिरगांचा फरला, न श्रीकृष्णाच्या दवल्या गाया बाय पाण्या उतरल्या, न श्रीकृष्णाच्या दवल्या गाया बाय पाण्या उतरल्या. छोटी डवलारी नव्हती, पण जबरदस्त डवला साजरा केला छोटी डवलारीने. भारी एकदम डवला साजरा केलाय. परफेक्ट टाइम पण परफेक्ट घेतला आणि म्हणूनही हा प्रतिसाद भेटलाय. पण आपला यो जो लग्नाचा घाट घातलाय म्हणजे यो आपला एवढा मोठा कार्यक्रम केलाय, तर त्यांनी आपल्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. 2 वडा थोडा शिरा न खाऊन जा, मग होऊ दे जरा एनर्जी तुमच्या सगळ्यांच्या. यो महत्वाचा आहे. यो मायना यो जाऊ दे की पुढच्या वर्षी जशा या दोघी जणींच्या आवडी आहे, तर पुढच्या वर्षी पोरांनी पोरींनी यायचा. पोऱ्या तर कोण पोरा दिसली नाही, पण पोरांनी पण अशी आवड निर्माण हो, तिची मंगलाष्टक बोलायची इच्छा होती, पण आपल्याकडे वेळच नाही. दीदीसाठी यानंतर कॉन्फिडन्स एक नंबर लेवल होती. येणार आहे आई उलव्याशी आली आता. आई तुमचं वय काय? 77. बाबा 77ला आई 78 येते तुम्हाला. 50 वर्षांकडे माहिती नाही, 4 शब्द बोललो का? आई खरंच आशीर्वाद घेऊ द्या आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी मी पण तुमच्यावर कॉम्पिटिशनला येईल. तो 78 वय ना, मी पण बोलाल. तर मग आता तू कंचा धावला बोलणार आहेस, त्याची माहिती दे त्या सगळ्यांना. हल्दीचा लक्षण ठेवा, मटणा खावाची नाही, डवला ऐकायचा आहे. उरतारा निघा भारी आत्याचा गंगाचा ओढा तू सारा मुली गळे करी तिने वडीलाचा उकू चौकावरी खेळील चंदनाचं पाठू पाटावरी खेळील पाटवाच्या गड्या चौकावरी बसला देव गणपती मोर चौकावरी बसला सूर्य देव मोर चौकावरी बसला कन्नडवरी देव मोर चौकावरी बसला राम लक्ष्मण मोर चौकावरी बसला बदमाष्णू देव मोर पाटावरी बसला लारुका मोरा मंगारी बसल्या त्या जग माऊल्या. 77-78 होता, पण पोरांची लग्न झाली पण काय दवला हल्दीचा भारी दवला गावला आहे. आई पण डायरेक्ट निघली 25 वर्षाची, पण मला 18 वर्षाची आहे. जन्म देते आये मी जाते सासरे नांदन सुखाने माझी नको चिंता करू
जन्म देते आई मी जाते सासरी नांदन सुखाने माझी नको चिंता करू पालन करते बाबा मी जाते सासरी नांदन सुखाने माझी नको चिंता करू. कुठल्याही कार्यक्रमाची रंगत आपल्याला मिळत आहे बॅकग्राऊंड म्युझिकने. आणि आजच्या या कार्यक्रम संध्येला आपल्याला लाभलेले आहेत ऑक्टोपॅडवर आहेत नितीन भगत, कीबोर्डवर आहेत महेंद्र ठाकूर आणि ढोलकीची साथ देत आहेत उमेश पाटील, जे कायम आपल्या ज्या महिला ज्या आहेत इथे येत आहेत त्यांना समय समाप्ति की घोषणा करने वाले ये 3 बंदे, इनके लिए जोरदार ताली बजाइए. एंटरटेनमेंट म्हणून जे एक सॉन्ग मध्ये चालू आहे, गाणं चालू आहे, डान्स चालू आहे. अरविंद पाटील यांचा अकॅडमीचा भारूड चालू आहे. भारूड ऍक्च्युली रेकॉर्डेड गाणे दाखवू नाही शकत कारण कॉपीराइटचा इश्यू असतं म्हणून. अगं तुझं काम चूल आणि मूल जा गप घरात बसकील. असं मग तुमचं काम काय आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार. हे बघा सुरू झालं यांचं. काय सुरू झालं ग? कंपॅरिझन. कोणतं रिझन? कंपॅरिझन म्हणजे काय ग बया? तुला ना मला ना तुला ना कळ ना सोड. आता तुम्ही माझा ऐका. एंटरटेनमेंट म्हणून धवळ्यांच्या मध्येच थोडासा एक सॉन्ग, कारण पब्लिक साठी गरज असतं कुठल्याही शो मध्ये पब्लिकला तेलकट ठेवणं जास्त गरजेचं असतं. सरस्वती सरकी सरस्वती कलशी नाये. आपल्याकडे नवी मुंबई तसं ठाणे भरपूर ठिकाणाहून धवळा आणि बाई आले आहेत आणि सगळ्यात जास्त बघायला ना तर म्हणजे वयस्कर आहेत. आणि आपल्या नॉर्मल धवळाणी कशा असतात वयस्कर असतात. फक्त 2 पोरी होत्या छोट्या पोरी म्हणजे 10 वर्षाच्या, पण त्यांनी जबरदस्त धवळा गायला. आता शिरवण्याचे अजय आली. साताबंधाचा मुसलू वाटाकुटीत गणपती गावाची बाराजा. वाटाकुटीत शंकराची बाराजा. वाटाकुटीत आया उग कविता बाई. वाटाकुटीत आया उग कविता बाई. वरुणे अंड्याला वासला हे गाटा वरुणे अंड्याला वासला हे त्याचे ग मागोणे. 360 मेंढरा त्याचे मागोणे. कर ग मामी भूक लारू. कर ग मामी तान लारू. मामा भात निघून गेले या काकणा मुलू. मामा भात निघून गेले काकणा मुलू. इंडत फिरत इंडत फिरत जलवसाई होशारा. दयाई सूर्यात गहू गव्हाणो. बचाई वय किती असेल बघा, सगळ्या 70-80 मधल्या. यो धवलावाला आलाय नवीन नृत्याचा. आयो 85ची आपल्या 85ची स्पर्धक आहे गौबाई कोणी कोंबड तुझे त्यांचा थोडा दाढीचा प्रॉब्लेम आहे तर समजून घ्या. एक नंबर बोलतात सर्व.
जेवढे पण काय participate बोलण्याला आहेत, खाते सर्व ते भारी. सांगा. बसा आरामात बसा आधी. पारंपरिक धवला. चंद्रकांत दादांनी टेस्ट दिला महिलांना, त्यांना माझ्या तर्फे धन्यवाद. धन्यवाद. सगळे जेवढी कंपनी बसली माणसं त्यांना बी माझ्या तर्फे धन्यवाद. ते मला काही देऊ नका. आम्हाला धन्यवाद. थँक्यू. मी जे गावला जसं काय लहानपणी आपण लहानपणी म्हणजे कुवारी असतो, तर आता आपल्याला नववार व्हायचं म्हणजे लग्न लागून आपण कोण होणार येणार आहे, बरोबर ना. असा ते जे म्हणजे कुवार आहे ना, ते लग्न लावण्यासाठी मी तो नगरसेवक शुभंगीताई पाटील यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद करतो. 59 वर्षाची आई होती. धवला गाणारा साधित त्या बघा समाजचे. 59 वर्षाची आई हो. हा सुनीला जा. हा बोला. माहिती पाहिजे असेल ना तर नक्की माईक बीक लावले बघा 60 वर्षाची आई वाली. मन पिवाणी तोरे ना तोरे नाचे मतो मारी गाण्यावराग नारी इंदो कन्यावरी प्यावावा यांडेना आतो पाटो पाटावरी टाकावा डोपा आतो शेला शेडरी टाकावा पाटावरे भाचा जतला मांडेवरे मामा वेचला पाटावरे भाचा जतला मांडेवरे मामाच्या हाते चौरग सोना मांडे भाच्याचे काकना मामाच्या हाते चौरग सोना. इथं आता आपल्या लाडक्या धवलारीण बाईचा सत्कार चालू आहे, म्हणजे अवनीताईचा सत्कार चालू आहे. इतकी गोड आहे ना, खरंच जाम गोड आहे. डेंजर का आयो बघ, आयो नाचायला लागली का कपला थांबे नाही, डायरेक्ट जोर घालते बघ. सत्कार अवनीताईचा आहे, कारण आपली फेमस धवलारीण बाई म्हणून ओळखली जाते अवनीताई. गेल्या वर्षी पण होतो, ह्या वर्षी पण आहो. आणि चंद्रकांत दादा आणि कविताताई प्रत्येक व्यक्तीला परत परत चान्स देतात. ही गोष्ट मोठी आहे, ही गोष्ट मोठी आहे. कारण बऱ्याचदा लोक कशी करतात, ताई या वर्षी वेगळी, पुढच्या वर्षी वेगळी, त्याच्या पुढच्या वर्षी अजून वेगळी, म्हणजे त्या गोष्टी मागे काहीतरी स्वार्थ असतो. पण सॅमी दादा ही ताई दरवर्षी अजून धवलारी वेगळी सांगतील, पण तू त्या धवलारींना बोलत आहे ना, आमच्या सगळ्या कलाकारांना स्टेज दिला. तुम्ही योग्यच आहात आणि योग्यच राहणार. उलट आपल्या सगळ्या समाजांना घेण्यासारखं आहे आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळं भाषा ओके ना. आणि सांगता लगीन नाही झाला याचा 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 आठवर पण हा
अच्छा, आठवडपणाचा धवला पाहिजे. हा याला पाहिजे याचा आठवडपणाचा. तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोलत आहे का? आज ऍक्च्युली आठवडपणाचा धवला आपल्याला जाम काही काही सांगून जातो. आठवडपणाचा धवला म्हणजे माणसाने जन्माला आल्यानंतर बिना लग्नाचा मराठा नसतं असं त्याचा अर्थ असतं. आणि तू शॉर्टकट मध्ये कसा आहे बघा, बिना लग्नाचा मरू नकोस. आठवड्याला कुरपण कुण घ्याला ग, द्यावा दारीचा बेलूक झाला ग, द्यावा दारीचा बेलूक झाला ग. आठवारी गेली कुरपण कुण गेली ग, द्यावा दारीची बेलती झाली ग, द्यावा दारीची बेलती झाली ग. लग्नाऱ्या प्याला कुरपण कुण झाला ग, द्यावा दारीचा माणिक झाला ग, द्यावा दारीचा माणिक झाला ग. लग्नारी मेली कुरपण कुण गेली ग, द्यावा दारीची सुवासीन झाली ग, द्यावा दारीची सुवासीन झाली ग. कसं म्हणतात, आठवडपर्यंत तुम्ही मेला तर तुम्ही देवादाचं बेरकी व्हाल किंवा बेरूक व्हाल, पण जर लग्न होऊन तुम्ही मेला तर देवादाचं तुम्ही माणिक व्हाल, नाही तर देवादाची तुम्ही पुजारी व्हाल. नंतर तो बोलतात आठवडपर्यंत पिटण्यासाठी जो धवला बोलला जातं, खऱ्या अर्थाने तो कसा, वाणाग्या यांदो वाणाग्या सयांदो, वाणाग्या सख्या तुम्ही चुलत्यांदो, वाणाग्या सख्या तुम्ही मामी शिनो, वाणाग्या यांदो वाणाग्या सयांदो, वाणाग्या सख्या तुम्ही पुयांदो, वाणाग्या सख्या तुम्ही बहिणी शिनो. पितो पितो बाला तुझी अठवडपाना, पितो पितो बाला तुझी अठवडपाना. मग जेव्हा तो वाद दितं म्हटलं की डवलारी मॅट होत, आजच्या पिती बालाची आठवडपाना, आजच्या पिती बालाची आठवडपाना, आजच्या अली बालाला याव पाना, आजच्या अली बालाला याव पाना. धन्यवाद. भरपूर दिवसांनी भेटली, भारी धावला ऐकायला भेटला, तो पण मॅक्स साठी स्पेशल. काही काय बोलताय कार्यक्रमाबद्दल? गेल्या वर्षी पण आलती, यंदा पण आली, पण कसा वाटला तुला? म्हणजे काय असं, मी मगाशी पण बोलली की चंद्रकांत दादा आणि कविता ताई जर परत परत बोलत आहेत याचा अर्थ त्यांचा याच्यामागे कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाहीये आणि आपल्या महिलांना असा प्लॅटफॉर्म भेटतोय. आणि आज तर त्या दोन छोट्या छोट्या मुली बी गायला होत्या आणि मला तर वाटतं अगदी समाजामध्ये इथंच बरं धावल्याची स्पर्धा होता. लास्ट टाइम 2 वर्षापूर्वी तिकडे झाला होता, लांब एकदम भिवंडीच्या तिकडं, पण इकडं दरवर्षी होता आणि यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महिला वर्ग टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे याचे प्रयत्न करतात, प्रत्येकाने करावा. आणि ताईचे आता नवीन ज्यांना भाग घ्यायचं असेल ते घाबरतात, आम्ही काय करायचं काय करावं लागेल त्याच्यासाठी लवकरच सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी यावनीबाई कडून. तुम्ही फक्त वेट अँड वॉच, चालेल ना? का सांगू लगेच? आणि नाही आता सांगितलं ना भारी जोन, तर आपण लवकरच जुलै महिन्यात सांगू का? सांगू 200. आपण आगरी कोली समाजाला, कुंभी, कराडी, मराठी, आदिवासी ज्या ज्या समाजामध्ये आपला धवलगीत गायला जातो आणि ज्या ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी आपला धवला हे क्लास ऑनलाईन चालू होणार आहे, तो म्हणजे आवनीताईच्या बुकातून. आणि तुम्हाला डिस्प्लेला अवनी पाटील यांचा नंबर दिसतोय, आम्हाला कमेंट करू नका. जून महिन्यात सगळ्यांना भेटणार आहे सुंदर असा ऑनलाईन घर बसल्या. खरं बोला तर डी आर पाटील आणि बोलाशेठ यांच्या स्मरणार्थ सी आर पाटील साहेबांची कल्पना आहे का आपण आपल्या संस्कृतीला कुठेतरी जपावं आणि ते जपत असताना अशा काही धवलगीतांच्या महिला असतील त्यांना एकत्र करावं का, त्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म पण मिळेल आणि त्यांना त्यांची ओळख पण पटेल आणि त्याला सहकार्य करायला आमच्या अवनीताई, संगीताताई आणि अशा चंद्रकला दासरेताई यांचं सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम अजून चांगला होतो आणि त्याला प्रोत्साहन देणारे आम्ही सी आर दादा, खरंच त्यांनी या महिलांना पुढे आणण्याचा जो संकल्पना केली त्याबद्दल महिला दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धावला गावतो का? आम पम 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 नवरी नांद, आम पम 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 नवऱ्या नांद. धावला आवाज बघा, आवाज कडक आवाज आहे एकदम धवल्यासाठी, एकदम कडक आवाज आहे.
पंचरूपांची मावशी पण मावशी आहे. धर्म राहावा म्हणून हे सर्व चाललंय, दुसरं काही नाही. आज खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि कैलासवासी डी.आर. पाटील, कैलासवासी भोलेनाथ शेठ आणि आपल्या प्रकरग्रस्ताचे कैलासवासी दिपा पाटील, माथाड्यांचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करू. आपल्या क्वीन बोलले जातात बॉलिवूड जाऊन पोहोचली आहे. सुरुवात सोपी नव्हती. त्या सुरुवातीला मुंबईच्या प्रत्येक मार्केटमध्ये विक्रीसाठी गेल्या. भायखळा, परेल, दादर, आगारबाजार, भेंडी बाजार, सिटी लाईन यासारख्या भरपूर बाजारांमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं. पण फळ मिळालं ते ग्रँड रोडला. उत्तम गिराईक मिळालं, पार्सलवाले मिळाले. मग चेन्नई पर्यंत माल जाऊ लागला. चेन्नई पासून परदेशांपर्यंत आपल्या चिंबोऱ्या पोहोचवणाऱ्या गुणाबाई आपल्या नवी मुंबईचे नाव उंचावत आहे. मुंबई व मुंबई बाहेरील पंचतारांकित हॉटेलांमध्ये गुणाबाईंच्या चिंबोऱ्यांची मागणी वाढतच आहे. खेकडा व्यवसायात आपले नाव कोरणाऱ्या गुणाबाईंना गौरवण्यासाठी मी श्री चंद्रकांत शेठ पाटील यांना मंचावर आमंत्रित करत आहे. आपण बोलतो की आज महिला कामकाज करतात आणि ऑफिसमध्ये काम करतात किंवा बिझनेस करतात, पण आपल्या समाजात म्हणजे एक गुणाबाईंचं उदाहरण देईल की ह्या त्यांनी फार पूर्वीपासून म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही हा उद्योग करता? बघा, वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला ना. आज नुसता वाशी नाही, नवी मुंबई नाही, मुंबईही नाही तर परदेशातही त्यांनी हा बिझनेसचा झेंडा रोवलेला आहे. म्हणजे आपल्या महिला कुठे पोहोचल्या आहेत. मी माझ्या वतीने आभार मानतोय, कारण प्रत्येक कार्यक्रम चालू आहे आणि आपला त्याचा अभिमान असतो. तसं मला देखील अभिमान माझ्या प्रॉब्लेम नाही भाई. फायनल पण जिंकली, ऑल आउट केलं भाई, ऑल आउट डायरेक्ट पाहिजे. कुठेही गेलो तरी सगळ्यांचा वाटाव लावला. पण चला आपल्या मी सतत वाचन जे आहे हे सगळेच ग्रंथ वाचल्यात. गरुडपुराण, स्वर्गरोहण सगळे मेन ते नताशानेच काम केलंय सगळं. तर सर्वांना पहिल्या भारतीयांना आपल्या शुभेच्छा, कारण हा लगातार दुसरा वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरलाय. चला इकडे आपला कार्यक्रम चालू आहे एक साइडला आणि आपण फायनल जिंकलोय त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. तुमच्या पकडलेल्या चिंबोऱ्या अजूनही आठवतात मला. खूप खूप धन्यवाद सर आणि स्वागत. आईचं नाव आहे कविता आई. बाबा बोल, बाबा बोल. पलाला पलाला यो पलाला यो पलाला लगेच लगेच पलाला. काय म्हणजे मी बोललोच होतो की त्या नंबर बद्दल या आजीचा ना आजी काहीतरी करेल, कारण आजी भारी एकदम धवलागात होती आणि सेकंड नंबर आजीचा आलाय. सेकंड आहे ना एवढ्या वयात, म्हणजे जवळजवळ 80 वय आहे आणि 80 वयामध्ये काय तो आवाज होता, भारी होता, धवलाच भारी होता त्यांचा. त्या आजींना सेकंड नंबर मिळालेला आहे. पहिला क्रमांक आहे शानाबाई राजाराम जोशी. शानाबाई जोशी, या बघा या शानाबाई जोशी. आणि यांचा धवला ऐकायला आपण नव्हतो, आपण लेट झालो.
यांचा धवला काय आपला ऐकायला भेटला नाही. शानाबाई जोशी, कारण ही जे तुम्ही पोशाख बघताय ना धवलारींचा हा पोशाख, ही आपली शेवटची पिढी आहे. याच्यानंतर हा पोशाख बघायला भेटेल असं मला वाटत नाही, कारण हा आपला पारंपरिक पोशाख आहे, आपल्या आगरी कोळी संस्कृतीचं प्रदर्शन करणारा पोशाख आहे. प्रथम क्रमांक बघताय. समारंभ होता तो बाहेरचा होता, म्हणजे नवी मुंबईच्या बाहेरचा होता. आता असणार आहे तो म्हणजे नवी मुंबई मधला. नवी मुंबई परिसर गटातील विजेते आहे. हा निर्णय देताना आम्हाला खूप घासाघीस करावी लागली, कारण स्पर्धा खूप जोरदार होती. आम्ही सगळी भूतकाळात पडलो होतो की आता नक्की द्यायचा कोणाला, आणि एक एक आम्ही खूप वेळ घेऊन नंबर निवडून काढलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3च बक्षिसं द्यायची आहेत, नाहीतर मग लाईन खूप देता आली असती. तर ज्यांना नाही देता आलं त्यांना आमच्याकडनं क्षमस्व. तर 3रा नंबर आहे इंदुबाई भोईर, गोठवली, इंदुबाई भोईर. पाहू शकता तुम्ही गोटिवलीची बाय. मी सांगलेला आहे या आईला गोटिवलीची की तुझा नंबर कधीतरी येईल. आला बघा धवलारीन बाई, गोठवलीची धवलारीन बाई बघताय. भरपूर मोठा कार्यक्रम बघायला मिळत आहे. दुसरा क्रमांक, दुसरा क्रमांक आलेला आईचा. दुसरा क्रमांक नानूबाई मात्रे. नंबर आला तर आपला आईचा आलाय. कोपर घेरण्याच्या नानूबाई म्हात्रे यांचा 2य क्रमांक आलाय नवी मुंबईमध्ये. चला बघताय पहिला नंबर भेटलाय वाशी गावला. वाशी गावची म्हणजे नवी मुंबईची 1 नंबर धवलारीन. बघा कोणाला जर लग्नासाठी धवलारीन पाहिजे असेल तर नवी मुंबईची 1 नंबर धवलारीन बाय आहे वाशी गावची. स्पेशल धवलारीन. आता धवल्याचा भाव पण वाढल, कारण नवी मुंबईची 1 नंबर धवलारीन झालेली आपली वाशी गावची. तर 26 विनर नवी मुंबई मधील वाशी गावची. तोच काय माहितीये का, आता या ज्या धवलारीनी इथं होत्या ना, ज्यांनी पार्टिसिपेट केलं किंवा ज्यांचा नंबर आले त्यांचा भाव आता वाढणार आहे. हा 100% त्यांचा भाव वाढणार आहे, कारण आता ते विजय तेही नवी मुंबईमध्ये काढलाय, नवी मुंबईच्या बाहेर काढलाय, मोठ्या स्टेजवर गेलेले आहेत त्या. कारण हा जो आपला धवल्याचा कार्यक्रम असा कुठंच होत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा डायरेक्ट इंडियन आयडलच आहे धवलारीनबाईसाठी. आणि ज्यांना हे बघून आवडलं असेल ना त्यांनी पुढच्या वर्षी 100% पार्टिसिपेट करा. उरण किंवा आपल्या पूर्व विभागामध्ये जर माहिती नसेल तर 100% तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. चला मी तुम्हाला एकदा सगळे स्पर्धक दाखवतोय ते बघा. प्रत्येकीचा इथे सन्मान होणार आहे. वासंती म्हात्रे तुर्भे 6 विनर आपल्याला प्रत्येकीला मी विनंती करत आहे की आपण मंचावर यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे. 2026 आपल्याला बघायला येसुबाई पाटील तुर्भे, वशीबाई पाटील तुर्भे. पाहू शकता तुम्ही सगळ्यात म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबई बाहेरच्या सगळ्या धवलारीनबाई त्यांचं सगळ्यांचं खरंच अभिनंदन. आता सर्वांचा म्हणजे ज्या धवलारीनबाईंनी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्या सर्वांचा सत्कार करण्याचं काम चालू असणार आहे. आणि आता जवळजवळ आपला कार्यक्रम संपलेला आहे. धवलारीनबाईंचा आपल्या सत्कार चालू आहे. त्यांनी भाग घेतला, त्याच्यामुळं या स्पर्धेसाठी त्यांनी भाग घेतला, या धवल्याच्या स्पर्धेसाठी भाग घेतला, म्हणून त्यांचा सर्वांचा सत्कार, सर्वांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना मानला जातोय, मान दिला जातोय. चला मंडळी, बघितलं असेल धवल्याचा एक वेगळा कार्यक्रम, आणि असा धवल्याचा कार्यक्रम बघितला कुठं तू? अजिबात नाही, पहिल्यांदा, आणि खूप भारी वाटलं बघ. पहिल्यांदा असा धवल्याचा कुठेतरी कार्यक्रम वाटला, कारण ही शेवटी आपली आगरी परंपरा आहे आणि त्या कुठेतरी आपणच जपली पाहिजे. पारंपरिक गीत म्हणजे त्या आपले धवले येतात ते पारंपरिक गीतमध्ये येतात आणि 100% परंपरा जपण्याचं काम या आयोजकांनी केलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की सांगा. आवडतं लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय बाय.